2.5 फुटाचा आहे। हे बघा अशा पद्धतीने हे दादा इथे काम चालू आहे, कलर काम वगैरे जोरात चालू आहे। तुम्ही इकडे येऊ शकता आणि इथून घेऊ शकता। मस्त मूर्ती आहेत। आणखी काही गणपती दाखवू, मस्त बाप्पा आहेत बघा। आपण POPच आहे बघा, पेट्याचा वर्क केलेला आहे। खूप सुंदर मूर्ती आहेत, एक नंबर मूर्ती आहेत। हे बघू शकता किती भारी भारी मूर्ती आहेत वगैरे, नेसवले बघा किती मस्त। वाव, काय वाटतो बघा मित्रांनो बघा, हा ना समथिंग डिफरंट वाटतो। आणि ह्याचा फेटा बघा किती मोठा फेटा केलाय। तर इथे बघू शकता मित्रांनो, रेखणीचं काम चालू आहे। सगळ्यात नाजूक काम असतं ना, सगळ्यात ते भारी आर्टिस्ट लोकांना करावं असतं बघा। म्हणजे एका मूर्तीमध्ये जीव आणणं बोलतात ना, ते आहे बघा। ऑर्डर करू शकता किंवा स्वतः पर्सनली जाऊन भेटू पण शकता। हे बघा, हे एका साच्यामध्ये किंवा आउट ऑफ इंडिया पण जाते। बघू शकता किती आहे मोठं दालन आहे यांचं। तुम्हाला मी इन शॉर्टमध्ये खूप जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतोय। नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरकल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जगामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणून ओळखणारा गणपती बाप्पा आपला काही दिवसांमध्ये येऊन ठेपला आहे। आणि जे गणपती बाप्पा पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण जगामध्ये जिथून सप्लाय होतात, पेन तालुक्यातील मी हमरापूर गावामध्ये आलो आहे। आणि इथे ना भरपूर अशा म्हणजे वर्कशाळा आहेत गणपती बाप्पाच्या। तुम्हाला पूर्ण रस्त्यामध्ये तुम्ही हमरापूर फाट्यावरती जसं आतमध्ये तुम्ही आलात राईट मारून की तुम्हाला पूर्ण भरपूर गणपती बाप्पा आहेत, पूर्ण वर्कशाळा आहेत। तर त्यातल्याच काही वर्कशाळा मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत मित्रांनो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपा करून न विसरता सबस्क्राईब करा, कारण का मी इथल्या काही वर्कशाळा कवर करणार आहे। आणि त्याचे पण तुम्हाला अपडेट आणि त्या वर्कशाळामध्ये म्हणजे कोणत्या मूर्त्या आहेत, त्याची प्राईस रेंज काय, डिलिव्हरी वगैरे होते म्हणजे होम डिलिव्हरी वगैरे होते की नाही, कलर गणपतीचे प्राईस काय, हा सर्व पूर्ण डिटेलमध्ये मी इन्फॉर्मेशन घेणार आहे। त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, न विसरता सबस्क्राईब करा आणि आपण जास्त वेळ न घालवता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आलो बघा महादेव आर्ट, हा त्यांचा पूर्ण हे कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा त्यांचा ॲड्रेस आहे वगैरे। इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या गणपती मिळतील। तर मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत सागर मात्रा दादा। सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। दादा, मला आता सांगशील की आपलं हे किती वर्षापासून जुनं आहे तुमचं? हे 15 वर्ष जुनं आहे। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कोणत्या प्रकारच्या मूर्त्या मिळून जातील? हां, लाल मातीची सर्व प्रकारच्या मिळून जातील। आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस अगोदर द्यावी लागते वगैरे ऑर्डर? 15-20 दिवस अगोदर द्यावं। आणि तुम्ही होलसेल आणि रिटेलमध्ये दोन्ही पण याच्यामध्ये करतात? आता होलसेलमध्ये कोणाला जर बाप्पा पाहिजे असतील मग त्यांना म्हणजे कसं घरपोच डिलिव्हरी होते की तुम्हाला म्हणजे जसं घरपोच पाहिजे मुंबई महाराष्ट्राच्या आत? हां, महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर त्यांना स्वतःची गाडी घेऊन येऊ शकतात। आणि जर कोणाला एक सिंगल गणपती पाहिजे असेल, गणपती बाप्पा पाहिजे असेल तर त्यांनी स्वतः इकडे येऊन बुक करायचा गणपती घेऊन जायचं की कसं आहे? असं असेल कलरचा तुम्हाला तुम्हाला यायला लागेल। आणि ओके, त्यावरती आहे। आता जर होलसेलमध्ये ज्या गणपती समजा कोणाला पाहिजे असेल म्हणजे भरपूर 10 गणपती किंवा आणखी भरपूर, मग त्याचे काय म्हणजे स्टार्टिंग रेंज काय असेल प्राईस? तरी 1800 असतो, पण ते जास्त असेल क्वांटिटी। पण हे तुम्ही सांगता ते कलरवाले बोलता ना? म्हणजे मित्रांनो, 1800 पासून चालू होते। ते डिपेंड्स आपण त्याच्यावरती वर्क कसं केलं आहे बाप्पावरती आणि त्याच्यावरती किती हाईट आहे त्याच्यावरती डिपेंड असतं, बरोबर की नाही? आणि जर विदाउट कलर पाहिजे असेल कोणाला तर त्याचं काय रेंज असेल आपल्याकडे? ते कमी आहे, 500-700 असे 500-700। हां, मग तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यावरती ह्या दिलेल्या स्क्रीनवरती जर तुमचा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्ही व्यवस्थित इन्फॉर्मेशन देऊ शकता, बरोबर की नाही? आणि आपल्याला जवळचं म्हणजे जर इकडे यायचं झालं तर आपल्याला सहारा म्हणजे मुंबईवरून कोणी येणार असेल तर सहारा हॉटेलच्या तिथं खाली फक्त तो ब्रिज न चढता खालून यायचं आहे आणि आपल्याला राईट मारायचं आहे, बरोबर की नाही? आणि आपला हार्डली दुसरं-तिसरंच शॉप आहे तुम्हाला 30 किलोमीटर ह्या साईडनी। हा जो रोड आहे ना, हा अटल सेतूवरून येतो, तिकडून पण तुम्ही येऊ शकता। इथे भरपूर आहेत आणि बघा अशा पद्धतीने आहे हे इकडे, खूप मोठं आहे यांचं, इकडे बघू शकता। आणि ह्या साईडला पण बघू शकता। आता इथं नियरेस्ट रेल्वे स्टेशन वगैरे कोणतं आहे? हमरापूर। मग काही लोक ट्रेनमध्ये पण घेऊन जाऊ शकतात, जास्त करून ट्रेनमध्ये घेऊन जाऊ शकता ना? ओके। मग जे कोणी येतील व्हिडिओ बघून त्यांना व्यवस्थित इन्फॉर्मेशन द्या दादा। तर मित्रांनो, बघू शकता महादेव आर्ट्समध्ये गणपती बाप्पा किती मस्त आहेत, किती फार छान बघा। हे काम चालू आहे, यांनी पूर्ण वर्क केलेलं आहे। हे पुन्हा अलंकार आहेत, हे पुन्हा रेखणी वगैरे पण बघू शकता आणि मस्त मुकुट वगैरे पूर्ण सजवलेला आहे। तर हा ऑलमोस्ट 2.5 फुटाचा असेल ना दादा? हा बाप्पा 2.5 फुटाचा आहे। हे बघा अशा पद्धतीने हे दादा इथे काम चालू आहे, कलर काम वगैरे जोरात चालू आहे। तुम्ही इकडे येऊ शकता आणि इथून घेऊ शकता। मस्त मूर्त्या आहेत। तुम्हाला काही सिलेक्टेड मूर्त्या दाखवतो मित्रांनो, मग तुम्हाला आयडिया आहे। आपण बघू शकता किती मस्त आहे, सुंदर बाप्पा। हे बघा किती बघा बनवलं आहे भारी गणपती आणि वरती मुकुट बिकुट आणि हे सगळं केलेलं आहे, वर्क केलेलं आहे। मला किती वेळ लागतो तरी दादा एक बनवायला बाप्पा? आता हा जो आहे हे जे आहेत हा POPच आहे ना का? POPच आहे हे सगळे मित्रांनो, हे POPचे आहेत।
मित्रांनो आणखी काही गणपती दाखवू. मस्त बाप्पा आहेत बघा. आपण POPचंच आहे बघा. पेट्याचा वर्क केलेला आहे. खूप सुंदर मूर्ती आहेत. एक नंबर मूर्ती आहेत. हे बघू शकता किती भारी भारी मूर्ती आहेत. हे बघा पेटा बघा मस्तपैकी. आणि डोळे बघा मित्रांनो बाप्पाचे किती सुंदर आहेत. इथे हातामध्ये ते अच्छा हातामध्ये काय येईल काय आणखी नंतर तेव्हा? हा ते फुल बिल टाकायचं आहे. अच्छा फुल बिल टाकायचं आहे वगैरे. खूप मस्त आहेत आणि भारी आहेत गणपती बाप्पा. अमरापूर मित्रांनो खूप सगळ्यात फेमस आहे गणपतीसाठी. बरेच लोक इथून ट्रेनमधून पण घेऊन जातात. हा बघा दाखवतो तुम्हाला. समथिंग डिफरंट आहे बाप्पा. आपण बघू शकता इथे छोटासा उंदीर आहे. पाय बघू शकता आणि धोतर वगैरे नेसवलं बघा किती मस्त. वाव काय वाटतो बघा मित्रांनो. कोणत्या पण अँगलने तुम्ही बघा बाप्पा आपल्याकडेच बघतोय. किती सुंदर आहे बघा. आणि हे सगळं नवीन आहे मस्त. ही थोडीशी छोटी मूर्ती आहे पण ही पण बघा किती मस्त वाटते. एक नंबर एक नंबर. ह्याची पोस्चर बघा आता बसलाय एकदम ऐटीत. वाव जेव्हा मखरामध्ये बसेल ना मित्रांनो एक नंबर वाटेल बाप्पा. हां तर मित्रांनो बघा हा ना समथिंग डिफरंट वाटतो. आणि ह्याचा फेटा बघा किती मोठा फेटा गेला आहे. आणि हे ब्राह्मण वेशामधला आहे हा बाप्पा. त्याने सांगितलं मला किती मस्त वाटतं. मला एका फ्रेममध्ये दाखवतो. तर इथून बघू शकता किती मस्त आहेत. हे सगळे गणपती आहेत. बरेच आहेत गणपती. कारण मी एक एक दाखवायला गेलो ना तुम्हाला बराच वेळ लागेल. हे बघू शकता हे मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. बघा हा पण भारी वाटतो बघा. हा वेगळाच वाटतो. शंका हे आहे का ती काय बोलतो त्याला? कशावर बसलाय? सनईवरती बसलाय मित्रांनो. हा किती मस्त वाटतं. जेव्हा मखरामध्ये बसेल ना तेव्हा भारी वाटेल आहे ना दादा. हा तर बघा हा कोणता म्हणता अवतार? कृष्णाचा आहे काय? हा मोरपंख आहे बघा. इथे ते प्लास्टिकमध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला असं दिसतंय पण मस्त आहे. आणि हे आणखीन ब्राह्मण वेशामध्ये आणखीन एक बाप्पा बघू शकता तुम्ही. किती सुंदर आहे बघा. फार छान. ह्या साईडला पण बघा एकदम बैठी मूर्ती आहे. खूप मस्त आहे. 2.5-3 फुटाच्या आहेत मूर्ती आहे ना दादा? हां आपल्याकडे तरी साईज काय मूर्तीची तरी छोटी छोटी? 1 इंच हां 5 फुटापर्यंत मिळून जातील. जर 6 इंचापासून मित्रांनो 5 फुटापर्यंत पाहिजे असेल तर दादाशी कॉन्टॅक्ट करू शकता. दादा तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल. तर इथे बघू शकता मित्रांनो रेखिणीचं काम चालू आहे. सगळ्यात नाजूक काम असतं ना सगळ्यात ते भारी आर्टिस्ट लोकांना करायचं असतं बघा. म्हणजे एका मूर्तीमध्ये जीव आणणं बोलतात ना ते आहे बघा. रेखिणीचं काम करतात दादा. आणि त्यांनी मस्तपैकी स्ट्रक्चर केलं आहे. हां आणि त्यांनी बघा किती मस्तपैकी केलं आहे. असं हे पूर्ण हे काय प्रत्येक गणपतीला रंगवण्यासाठी होतं काय असं पूर्ण गोल सर्कल बनवलं त्यामुळे बरं. आणि इकडे कलर काम वगैरे इकडे चालू आहे. इकडे पण काम चालू आहे. हे काही कलर केलेलं काही विदाऊट कलरच्या मूर्ती आहेत. आपण तुम्हाला दाखवतो. भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत. तुम्ही इकडे येऊन ऑर्डर करू शकता किंवा स्वतः पर्सनली येऊन भेटू पण शकता. हे बघा हे एकाच साच्यामध्ये हे सगळ्या जे आहेत ते POPचे आहेत ना. ह्या सगळ्या मी तुम्हाला मित्रांनो दाखवते. हा अर्ध्या मातीचे आहेत. आता ह्या मातीचे आहेत का ह्या साईडला बघू शकता. खूप क्वांटिटीमध्ये मूर्ती आणि एक युनिक बाप्पा आहे. आता हा तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो बघा. नागाचा अवतार आणि बघा किती मस्त बनवलं आहे. खूप युनिक असतात तिकडे. आणि सगळ्यात म्हणजे बोलला ना वर्ल्डमध्ये सगळ्यात म्हणजे तुमचं आउट ऑफ इंडिया पण जातं ना डिलिव्हरी. हां तर मित्रांनो इथून नाही इथून फक्त महाराष्ट्रपुरता ना महाराष्ट्राच्या बाहेर किंवा आउट ऑफ इंडिया पण जाते. बघू शकता किती आहे मोठं दालन आहे यांचं. तुम्हाला मी इन शॉर्टमध्ये खूप जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पण बघू शकता किती मस्त आहे. ह्या साईडला पण बघू शकता. हे तुम्हाला दाखवते मित्रांनो हे POPचे दाखवतोय बाप्पा. आता आपण येऊया मातीच्या गणपतीकडे. हे बघा शाडू मातीचे. हे सगळे शाडू मातीचे आहेत ह्या साईडला पण. इथं हा एक बाप्पा बघा किती मस्त आहे. मोठा आहे आणि किती भारी वाटतो बघा. एक नंबर. तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा एवढा मोठा आहे. खूप मोठा आहे. आणि ह्या साईडला हे सगळे जे आहेत ना मित्रांनो हे सगळे मातीच्या मूर्ती आहेत. शाडू मातीमध्ये आहेत ह्या साईडला. आणि ह्या साईडला बघा या साईडला पण लावलेले आहेत. हे बघा कृष्णाचा अवतार मोराच्या मागे सगळे मातीवरती आहेत. बघू शकता किती मस्त आहे. हे बघा मीटर कंटिन्यूस नाही. इथे 10-12 कारागीर काम करायचं. तुम्हाला जसं पाहिजेच ना तसा गणपती बाप्पा बनवून मिळतो. त्या साईडला पण बघू शकता. त्या साईडला पण कलर काम चालू आहे. तर मित्रांनो आपण आलो होतो अमरापूर तालुक्यामध्ये जिथे गणपतीचे वर्कशॉप पूर्ण रस्त्यालाच पूर्ण भरपूर गणपतीचे वर्कशॉप आहेत. तिथे आलो होतो आणि तिथले तुम्हाला मी गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला. माझी जर व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.